सरू अगं येडीबिडी झालीस की काय? अगं काय करायलीस हे? अगं वर्षे, माझ्या कमळीवर कोणतरी संकट येणार आहे म्हणून मी. अगं सरू तुला कितींदा सांगितलं आपल्या कमळीला काय बी होणार नाही. अगं आपल्या कमळीवर किती बी संकट आली तर हिमतीने लढणारी पोर आहे. अगं तू आणि आबासनी तसं वाढवलंय ना तिला. अगं मग कशाला काळजी करायलास? आणि आपला बंड्या गेलाय ना मुंबईला. अगं सरू अगं देवावर आणि कमळीवर विश्वास ठेव. अगं तुझं सगळं ठीक करेल. अगं नको काळजी करूस. कशी काळजी नको करू वर्षे, जोपर्यंत मला माझ्या कमळीबद्दल काही चांगलं ऐकायला येत नाही, मला तिची ख्याली खुशाली समजत नाही, तोपर्यंत मी काळजी कशी नको करू? तू सांग ना, मला तर काय करावं काय बी कळायला झालं वर्षे. हाय हाय माझी बेबी. अरे पण तू आणि तुझ्या सगळ्या मैत्रिणी आत्ता इथे कशा काय? ग्रॅनी आजी, मी इलेक्शनचा ना फॉर्म सबमिट करायला गेलेले. तिथे हे सगळे माझे सपोर्टर्स होते आणि हे सगळे माझे सपोर्टर्स मला इथपर्यंत सपोर्ट करायला आलेत. आम्ही माझ्या इलेक्शनची ना रॅली काढली आहे. पाहिलं केवढा मोठा सपोर्ट घेऊन फिरते मी. केवढ्या साऱ्या मुली आहेत माझ्यासोबत सपोर्टला आणि इतका मोठा सपोर्ट फक्त आणि फक्त फॉर्म भरायला आहे माझ्यासोबत. तर इलेक्शनला तर किती असेल ना. बट बिचारी कमळी बाबू, तुला आता फॉर्म भरायला एकटीलाच जावं लागेल. सो सॅड ना. आजी, ही आपल्या घराच्या देवघरात काय करतीये? आपलं घर आहे ना हे. थांब जरा. देवाचा आशीर्वाद तुला बी. कोण म्हणलं ग माझ्या बरोबर कोणीच नाही? अगं येडे, माझ्या बरोबर माझा देव आहे, ज्याची गरज सगळ्यांना पडते. तू नको टेन्शन घेऊ, तुला बी गरज पडेल लवकरच, निवडणुकीचा निकाल आल्यावर. लक्षात ठेव अनिका, आता निवडणूक तोच जिंकणार जो GS पदाच्या लायक असेल. अरे येऊन येऊन येणार कोण? अनिकाशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? अनिकाशिवाय आहेच कोण? आजी येतो मी. तुमच्याशी बोलून मला लय बरं वाटलं बघा. आता तुमची साथ आणि देवाचा आशीर्वाद आहे ना हो? मग आता काही टेन्शनच नाही. इशयच हाट, सुट्टी नॉट. आता मला कळले मला काय करायचं. येतो. यशस्वी हो. छे, आता खरंच कमळी माझी नात आहे की या मुलींमधली कोण आहे हे कळणार तरी कसं? ना मला कमळीच्या घरच्यांबद्दल काही माहिती आहे, ना या अनिकाच्या मैत्रिणींबद्दल. काय करू मी आता? कसं ओळखू माझी नात कोण आहे ते? अनिका, बाळा जरा इकडे. अगं तुझ्या या ज्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत त्यांची नावं पत्ते याची एक यादी करून दे ना माझ्याकडे. अच्छा, म्हणजे आता ही म्हातारी या मुलींचे पत्ते शोधून आमचा पत्ता कट करणार तर? वा ग वा म्हातारे. ए अनिका, तिला काही सांगू नको, काही सांगू नको, नाहीतर ती लगेच तिच्या नातीचा शोध सुरू करेल. नो नो अनिका, अनिका. आजी, तुला माझ्या फ्रेंड्सची इन्फो का हवी आहे? तुला सपोर्ट करण्यासाठी त्या इथवर आल्या ना, मग त्यांना असंच रिकाम्या हाताने कसं पाठवायचं? आपण काहीतरी गिफ्ट पाठवू ना त्यांच्या घरी. व्हॉट? खरंच? ओ माय गॉड आजी, तू बोलते खरंच आपण त्यांना गिफ्ट पाठवायचे? वाव, चालेल काय? मला तर पळेल.
मी ना आत्ता पिंक्सकडनं सगळे डिटेल्स आणते. थांब. पिंक कुठे? हा ऐका, आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू ऑल. बट त्याच्यासाठी ना तुला ते मुली आत्ता आलेल्या ना त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणावी लागेल. त्यांचं नेम, ॲड्रेस, पॅरेंट्स डिटेल सगळं कलेक्ट करून आण. चल चल जा. ॲक्च्युली अनिका, आपल्या कॉलेजमधल्या मुली तुझ्या रॅलीमध्ये यायला इंटरेस्टेड नव्हत्या, सो आम्ही या मुली रेंटवर आणल्या आहेत. व्हॉट? मूर्ख आहे का तुम्ही? आहेतच. मी काय प्रश्न विचारते? आउट आउट, गेट आउट. मला नाही चेहरा बघायचा. जा सॉरी. जा. कशा इडियट पाळल्यात. ए, just don't be that in front of me. अनिका थांब. तुम्ही जावा, मला तिच्या संग बोलायचं. निघा म्हणलंय ना. ए गावच्या वेडी झाली आहेस हा? माझ्या फ्रेंड्सला का घालवलं? आणि पहिली बात तर माझी वाट सोड. चल चल हट इथून. चिवची वाट. मी तुझ्या वाटेत नाही तर तू मुद्दाम माझ्या वाटेत यायला लागलीस. तुला 1000 वेळा सांगितलंय ना माझ्या नादाला लागायचं नाही, पण तुला विषाची चव चाखून बघायचीच आहे ना. काय बोलतेस हा? नादाला? मी का तुझ्या नादाला लागीन? मला काय वेगळे कामं नाही आहेत? का केलं ते समजा. तूच केलंस ना हे कारस्थान. काय बोलते? कशाबद्दल बोलतीये? तुला मी चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. तो व्हिडिओ तूच बदललास ना. तू माझी अब्रू घालवायला निघालेलीस, मला बदनाम करायला निघालेलीस. आलं का ध्यानात? का देऊ एक मुस्काटात म्हणजे सगळं पटापटा आठवल. का केलंस ते समजा. अगं ज्या गोष्टीची मला बोलायला लाज वाटायली, घाण वाटायली, त्याचं तू काहीच विचार न करता करून टाकलंस. काहीच कसं वाटलं नाही ग तुला? तोंड उघड अनिका. ये गावछाप, मी काहीही असं केलेलं नाहीये. तू उगाच तुझ्या तोंडात येईल ना ते असं काही बोलू नकोस. मला माहिती आहे तू काहीतरी आता उगाच तुझी स्टोरी बनवतेस, पण एक लक्षात ठेव, मी काही केलेलं नाही. खोटं बोलायचं नाही अनिका. तुझ्या कपाळावरच्या आट्या आणि तोंडावरची भीती सगळं सांगायला हे तूच केलंस. का केलंस? जरा तरी लाज वाटू द्यायची होती अनिका. अगं कबड्डी, इलेक्शन हे समजा होत राहणार आहे. हार जीत लई महत्वाची नसते, त्याच्या बी पुढे काहीतरी आयुष्य असतंय आणि ते जगण्यासाठी जिद्द, कष्ट सगळं पणाला लावायला लागतंय. पण म्हणून काय आपण आपली पातळी सोडायची नसते. अगं माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही, त्याबी पुढची गोष्ट म्हणजे मी एक बाई आहे जशी तू एक आहेस. मग एका बाईची अब्रू पणाला लावताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? जरा लाज ठेवायची होतीस. अगं जगातली कुठली बी बाई असू दे, तिच्यासाठी तिचं चारित्र्य, तिचे आबरू, तिचं शरीर म्हणजे सोन्यापेक्षा लई मौल्यवान असते. ती त्याचं पावित्र्य जीवापेक्षा जास्त जपती आहे. आणि तू आज माझ्या पावित्र्याला धक्का लावायला निघालेलीस. स्वतःला माझ्या जागी ठेवून जरा एकदा विचार केला असताना म्हणजे तुला कळलं असतं